अध्याय 12वा दोषभेदी अध्याय. अष्टांगोदय अध्याय 12वा दोषभेदी अध्याय. पक्वाशय, कमर, कटी, जखनी, मांड्या, कर्ण, अस्थि, स्पर्शेंद्रिय, त्वचा ही वाताची स्थाने होत. वाताची स्थानं आहेत विशेष करून. त्यापैकी पक्वाशय जे आहे ते मुख्य स्थान आहे. नाभी, आमाशय, स्वेद, लसिका, रक्त, रस, दृष्टी, स्पर्शेंद्रियम ही पित्ताची स्थाने असून त्यापैकी नाभी हे मुख्य स्थान आहे पित्ताचं. काय विचारायचं, कोणाला काय हे करायचं असेल तर डायरेक्ट काय करा, अनम्यूट करा. उर, कंठ, डोके, फुफ्फुस, संधी, आमाशय, रस, मेद, नाक, जीभ ही कफाची स्थाने असून उर हे त्याचं काय आहे, मुख्य स्थान आहे कफाचं. वायूचे प्राण, उदान, व्यान, समान, अपान असे 5 भेद आहेत. त्यापैकी प्राणवायू डोक्यात वास करून उर आणि कंठ या स्थानात संचार करतो. कोण? प्राणवायू. तो बुद्धी, हृदय, इंद्रिय, चित्त यांना धारण करतो व थुंकणे, शिंकणे, ढेकर देणे, श्वास देणे, अन्न गिळणे इत्यादी क्रिया तो प्राणवायू करतो. उदान वायू जे स्थान उर असून 12वा अध्याय वाचतोय आपण. 5 नंबरचा श्लोक भाषांतर. उदान वायूचे स्थान उर असून तो नाभी, गळा, नाक या स्थानातून संचार करतो व वाचा, ऐच्छिक क्रिया, उत्साह, बल, वर्ण, स्मृती इत्यादी गोष्टी उत्पन्न करतो. कोण? उदान. नंतर व्यान वायू जो आहे तो हृदयात राहून सर्व शरीरात संचार करतो. याचा वेग हा तीव्र असून चालणे, हस्तादिकांचे आकुंचन, प्रसरण, पापण्या मिटणे, उघडणे इत्यादी सर्व क्रिया प्राय त्याच्यावर अवलंबून असतात. कोणावर? व्यानावर. समानो अग्निसमीपस्थ. समान वायू जो आहे तो अग्नीच्या जवळ राहून सर्व कोठ्यात संचार करतो. अन्नाचे ग्रहण करतो, पचन करतो, त्यांचा सत्वांश मलापासून पृथक करून मलाचे विसर्जन करतो. तिथपर्यंत नेतो. तिच्या पुढे अपानाचं काम. अपान वायू हा उदस्थानी राहत असून उल्ले, बस्ती, शिश्न, मांड्या या स्थानात संचार करतो व शुक्र, आर्तव, मल, मूत्र, गर्भ यांना बाहेर काढतो. कोण? अपान. त्याच प्रकारे पित्त पण जे आहेत ती 5 प्रकारचे आहेत. जसे वायू 5 आहेत, पित्त पण 5 आहेत. त्यापैकी जे पक्वाशय आणि आमाशय यांच्या मध्यभागी राहत असून हे पंचभूतात्मक असून अग्नीचा अंश अधिक असल्यामुळे द्रवत्व त्याग करून पचनादी क्रियेच्या योगाने अग्निसंज्ञा मिळवते, अन्न पचवते, त्याचे सत्वांशाचे मलाचे पृथक्करण करते व स्वस्थानी राहून इतर पित्तांना बलदायक होते. त्याला पाचक अशी संज्ञा आहे. पाचक पित्त म्हणजे काय? शक्त द्रवत्व आहे.
द्रवाचा त्याग केलेलं जे प्रकरण आहे ते पाचक पित्त जे आहे त्याचं द्रवत्व म्हणजे द्रवत्वाचा त्याग केल्यावरची घटना म्हणजे जी एंटिटी आहे त्याला अग्नी म्हणतात. तर असं जे पाचक पित्त आहे ते मुख्य पित्त आहे आणि तेच सगळ्या बाकीच्या पित्तांना काय करतं, ताकद देतं. बाकीच्या राहिलेल्या पित्तांना अशा पद्धतीने महत्वाचं पित्त पाचक पित्त आणि ते कुठे आहे, पक्वाशय आणि आमाशयाच्या मध्यभागी आहे. आमाशय आश्रयम पित्तकम रंजकम रसरंजन. आणि जे आमाशयामध्ये जे पित्त आहे ते रंजक पित्त आहे जे कशाला रंगवतं, रसाला रंगवतं आणि मग रसाचं नंतर रूपांतर पुढे पुढे रक्तात होतं. अशा पद्धतीने हे होतं, परिणाम होतं. राग त्याचं परिवर्तन होतं, रंगाचं परिवर्तन होतं, रक्त बनतं. रसधातू जो आहे तो रक्तामध्ये त्याचं परिवर्तन होतो, त्याच्या रंगाचं परिवर्तन होतं. पहिला रंग कपोतवर्ण होतो, नंतर हरिद्रावर्ण होतो, हरितवर्ण होतो, नंतर पत्रकिंशुक वर्ण होतो, अलक्तक वर्ण होतो. असे त्यांच्या रंगात मध्ये बदल होत राहतात. हे हरित संहितेत दिलेलं आहे. आणि मग तिथे परत रक्ताग्नीचं काळ होऊन रक्तधातूला पोषक मिळतं, रक्तधातू तयार अशा पद्धतीने होतं. जे पित्त हृदयात राहून बुद्धी, धारणा, अहंकार इत्यादिकांच्या योगाने इष्टार्थाचे साधन करते, त्याला साधन पित्त म्हणतात. हृदयात राहते हे. आणि ते काय करतं, बुद्धी म्हणजे काय, बुद्धी मेधा एकच आहे का, बुद्धी मेधा अहंकार इत्यादिकांच्या योगाने इष्टार्थाचे साधन करते, त्याला साधक म्हणतात. बुद्धी म्हणजे निश्चयात्मिका बुद्धी. काय, निश्चयात्मक बुद्धी आहे ना, निश्चय करते ती, चांगलं काय वाईट काय, आणि जे चांगलं आहे त्याच्यावर जी आरूढ होते अशी जी असते ती बुद्धी. आणि धारणा म्हणजे काय, मेधा म्हणजे काय, जे आता आपण वाचतोय ते लक्षात ठेवतोय, हे जे सगळी प्रोसेस होती ती मेधाने होती. अभिमान म्हणजे मी वाचतोय, मी करतोय है ना, माझं आहे, ही जी भावना आहे ती सगळी अभिमान. या सगळ्यांचं काय होतं, या सगळ्यांचं हे सगळं मिळवण्याचं जे साधन आहे ते साधन पित्त आहे. नेत्रस्थ पित्त रूपग्रहणम करते. नेत्रस्थ पित्त म्हणजे आलोचक पित्त ना, आलोचक पित्त काय करतं, रूपग्रहण, रूप हे जो शब्दार्थ आहे, हा जो इंद्रियार्थ आहे त्याचं काय करतं, ग्रहण करतं. आणि मग त्याला आलोचक अशी संज्ञा दिलेली आहे. कुठे असतं आलोचक पित्त, डोळ्यामध्ये मागच्या बाजूला एक तारका मंडल आहे, तारक मंडल. त्या दोन्ही तारक मंडलामध्ये आलोचक पित्त असतं असं सांगितलंय. तर ते मग काय करतं, रूप ग्रहण करतं नेत्राद्वारे. असं डोळ्याने दिसत नाही आपल्याला, नेत्र इंद्रियाने दिसतं. असं आलोचक झालं. आलोचन म्हणजे बघणे. त्वचेतील
त्वचेतील तेजास कारणीभूत आहे म्हणून त्यास भ्राजक असे संज्ञा दिलेली आहे. त्वचेतलं पित्त आहे, हे सगळे अग्नीच आहेत. पित्त म्हणजे पचन करणारेच आहेत सगळे, त्यांचं काम तेच आहे, परिवर्तन करणं, पाक करणं. त्वचेतलं पित्त जे काय आहे ते भ्राजक पित्त. त्याचं काम काय? त्वचेवर तुम्ही जे काय द्याल ते पचवणं. जसं पोटात काय दिलं तर पाचक पित्त पचवतं, तसं त्वचेवर काय लावलात तुम्ही, लेप लावलात, क्रीम लावलीत कुठली, तर ती क्रीमचं डायजेशन करणं, लक्षात, हे कोण करतं? भ्राजक पित्त करतं. आंघोळ केल्यावर त्वचेवरचा मळ जातो, मळ गेला की भ्राजक पित्त वाढतं, भ्राजक पित्त वाढलं की काय वाढतं? पर्यायाने पाचक पित्त पण वाढतं. एकमेकांशी कनेक्टेडच आहेत. पाचक पित्त असं मोठा नदी पकडली तर हे सगळे नाले आहेत अशा पद्धतीचं. कुठलं पण पाणी वाढवलं तरी नदीचं पाणी वाढणार अशा पद्धतीचं. तर मग आपल्याला भूक लागते. पण दीपनम दृश्यम आयुष्यम, दीपन सांगितले. आंघोळीनंतर काय होतं? दीपन. तुम्ही काय कराल? त्वचेवर अभ्यंग कराल, परिषेक कराल, लेप लावाल, ते सगळं पचन करण्याचं काम भाजक पित्त करतं. पुढे श्लेष्मा जो आहे तो किती प्रकारचा आहे? 5 प्रकारचा आहे. हे करा, हे नका को डायरेक्ट अननोट करून विचार करायचे. श्लेष्मा किती प्रकारचा आहे? 5 प्रकारचा आहे. जो कफ उरात राहून उरस्त स्वत्रिकस्त स्ववीर्यतः, उरात जो कफ उरात राहून स्ववीर्याने व हृदयस्थ अन्नाच्या वीर्याने माकड हाडांचे व इतर कफस्थानाचे क्लेदनादी जलक्रियेने पोषण करतो. त्याचे नाव, त्याला काय म्हणतात? अवलंबक कफ म्हणतात. काय करतो तो? कुठे राहतो हा कफ? कुठे राहतो? अवलंबक, ज्याच्यावर सगळे अवलंबून आहे तशा अवलंबक कफ उरात राहतो. आणि काय करतो? हे भाषांतर पूर्ण चुकीचं आहे. हा काय करतो? हृदयस्थ काय करतो? अन्नवीर्याचं, अन्नवीर्य म्हणजे आहार रसाद्वारे काय करतो? एवांबू कर्म, एवांबू म्हणजे एक अंबुकर्मण आहे, म्हणजे त्याचं हृदयाला पोषण देतो तो. ठीक आहे. आणि माकड हाडाचे कशाला पोषण करेल तो? त्रिक म्हणजे काय? त्रिकचा खरा शब्दशः अर्थ असा आहे की तुम्ही खांद्यावर काठी घेतल्यानंतर जो ऍक्सिस तयार होतो मागे आणि मानेचं ते मधलं, अशा पद्धतीने तो तिथला 3 जो एरिया आहे तेवढा, त्याला खरं त्रिक म्हटलं जातं. पण त्रिक शब्द जो आहे त्याचं का तो कुठला त्रिक प्रदेश म्हणजे ते लिहा तिथं, ते खोडा ते भाषांतर सगळंच. तर त्रिक म्हणजे मुष्क, अंडकोश, वृषण, पृष्ठांतर, पृष्ठवंश, अधर त्रिक, असं त्याला त्रिक म्हणतात. असं कुठल्या तरी एका पुस्तकात आहे. कळालं? त्यामुळे ती कफस्थान आहेत आणि त्या कफस्थानाचं पण तो काय करतो? अवलंबक कफ काय करतो? पोषण करतो. कोणाकोणाचं पोषण करतो? हृदयाचं आणि या कफस्थानांचं पोषण करतो. तो कशाने पोषण करतो? तो अन्नवीर्याचं, म्हणजे जे तुम्ही अन्न खाताय तो आहार रस आहे, त्या रसानेच तो पोषण करतोय हृदयाचं. आणि कफधामनामच्या शेषांना, बाकीची जी बची स्थानं जी आहेत, कफाची राहिलेली जी स्थान आहेत, त्याचं पण तो अवलंबन करतो. अवलंबन करतो म्हणजे पोषण करतो, पण त्याला अवलंबक श्लेष्मा म्हणतात. काय तिथं ते माकड हाडाचं बिडाचं ते खोडा. नंतर जो कफ
आमाशयात राहून अन्न संघाताला पातळ करतो त्याला क्लेदक म्हणतात. आमाशयात जो राहतो आणि अन्न संघाताला पातळ करतो त्याला क्लेद निर्माण करतो. क्लेद कशासाठी निर्माण करतो? तो पुढे पचन होण्यासाठी व्यवस्थित निर्माण करतो क्लेद. त्याला काय म्हणतात? क्लेदक. जो कफ जिवेत राहून रसज्ञान उत्पन्न करतो त्याला बोधक म्हणतात. बोधक हो रसनास्थायी. जिवेत राहून जो बोध निर्माण करतो, रसाचा बोध निर्माण करतो तो बोधक कफ. नंतर काय? डोक्यातील कफ इंद्रियांचे जो पोषण करतो अक्षतर्पणात. अक्ष म्हणजे इंद्रिय, त्याला तर्पक कफ म्हणतात. बेड्याला पण अक्ष म्हणतात. संधी संश्लेषात श्लेषक. सांध्यातील कफ सांधे साधतो म्हणून त्याला संश्लेषक म्हणतात. श्लेषक म्हणजे आलिंगनी, घट्ट बसवून ठेवणे अशा पद्धतीचं. सांध्यातला कफ आहे तो काय करतो? असं घट्ट करतो, सांधे सांधतो. आणि जर ते तो कमी पडला तर संधी शैथिल्य येतं, आहे की नाही? याप्रमाणे जरी वातादी दोष सर्व शरीर व्यापक आहेत तरी त्यांची जी काही मुख्य स्थाने आहेत त्यांचे पृथक पृथक सव्यापार निरूपण केले. ही स्थाने अविकृत दोषांची समजावी, कारण विकृत झाले असता त्यांना स्थान नियम लागू नाही. काय म्हटले? वातादी दोष हे सर्व शरीर व्यापक आहेत तरी त्यांची जी काही मुख्य स्थाने आहेत त्यांचे पृथक पृथक सव्यापार निरूपण आम्ही केले. ही स्थाने अविकृत दोषांची म्हणजे विकृत नाही अशा दोषांची समजावी. आणि तो दुसरीकडे गेला तो विकृत दोष दुसरीकडे जाणार, अशा पद्धतीने ते सांगतायत. वायूचे तर काही प्रश्न नाही ना कोणाला? वायूचे वृक्षादी गुण उष्णयुक्त झाले असता त्याचा संचय व शीतयुक्त झाले असता त्याचा प्रकोप होतो. आणि स्निग्धादी गुण उष्णयुक्त झाले असता वायूचे प्रशमन करतात. वायूचे वृक्षादी गुण म्हणजे कुठले गुण? वायूचे जे गुण आहेत ते तत्र वृक्ष, लघु, हे सगळे गुण जर शीतयुक्त झाले तर काय होतो? वायूचा प्रकोप होतो. उष्णयुक्त झाले तर वायूचा संचय होतो. बरोबर आहे की नाही? तीक्ष्णादी गुण पित्ताचे हे जर शीतयुक्त झाले, उष्ण तीक्ष्ण हे गुण जर शीतयुक्त झाले तर काय होतं? पित्ताचा संचय होतो आणि उष्णयुक्त झाले असता प्रकोप होतो. मंदादी गुण जर शीतयुक्त झाले तर पित्ताचा उपशम होतो. नंतर स्निग्धादी कफगुण शीतयुक्त झाले असता त्याचा संचय होतो व उष्णयुक्त झाले असता कफाचा प्रकोप होतो. आणि वृक्षादी गुण उष्णयुक्त झाले असता कफाचा उपशम होतो. हे कळालं? 3 श्लोक सगळे वायूचं पित्ताचं कफाचं कळालं? कळालं का नाही कळालं? सांगा. नाही कळालं? कळालं? हो सर, कळालं. फक्त कफाचंच उलट आहे. त्यामुळे मग कधी कधी पेशंट म्हणतो ना की थंडीत आईस्क्रीम खाल्लं सर्दीने झाली आणि आता सर्दी झाली मला म्हणतो आहे ना, असं म्हणतात ना पेशंट. थंडीत आईस्क्रीम खाल्लं सर्दीने झाली म्हणजे कफाचा चय मध्ये गेला, कफ आहे की नाही, शीतगुणामुळे. आणि म्हणून ती सर्दी चय झालेला वाढला तो आणि वसंतात मग सूर्यसंतापामुळे तो कफ पातळ झाला आणि मग सर्दी झाली, ठीक आहे. असं अशी व्यवहारात उलटी सुलटी उदाहरणं दिसतात.
जागच्या जागी दोषवृत्ती होते त्याला चय म्हणतात. दोषांचा चय झाला म्हणजे वृत्तीला कारणीभूत जी द्रव्य असतात त्याचा द्वेष आणि विरुद्ध गुणाचा द्रव्याविषयी अभिलाषा निर्माण होते. वृद्ध झालेले दोष स्वस्थान सोडून भटकू लागले म्हणजे त्या स्थितीला प्रकोप म्हणतात. दोष प्रकोपित झाले म्हणजे मागील अध्यायात सांगितलेली ती लक्षणे उत्पन्न होऊन स्वस्थानता येते व रोगाचा प्रादुर्भाव होतो. दोष स्वस्थानीच समस्थितीत येऊन विकार नाहीसे झाले म्हणजे दोषाचा शम झाला असे म्हणतात. वायूचे चय प्रकोप शम अनुक्रमे वर्षा ग्रीष्म वर्षा शरद या ऋतूत होतात. पित्ताचे वर्षा शरद हेमंत ऋतूत व कफाचे शिशिर वसंत ग्रीष्म ऋतूत होतात. काय चय प्रकोप प्रशम हे माहिती आहे तुम्हाला. ग्रीष्म ऋतूतील आहार लघु व वृक्ष असल्यामुळे देहही तसाच बनतो. म्हणून तत्सम लघु वृक्ष जो वायू त्याचा चय होतो. बरोबर आहे की नाही. तत्कालीन उष्णता जी आहे त्याचा प्रकोप होऊन देत नाही वायूचा. आणि मग वर्षा ऋतू आला. वर्षा ऋतूतील आहार पाणी अम्ल विपाकी असल्यामुळे तत्समान गुण जे आहे ते पित्ताचा चय होतो. थंडीमुळे तो वात वाढतो आणि इकडचा पित्ताचा चय झालेला असतो. तत्कालीन शैत्य त्याचा प्रकोप होऊ देत नाही. आणि शिशिर ऋतूतील आहार पाणी स्निग्ध व शीत असल्यामुळे देही तसाच होतो व त्यामुळे तत्समान जो कफ संचित होतो त्यामुळे थंडीमुळे त्याला घनत्व आल्यामुळे प्रकोपित होत नाही. ओके, हे कठीण समजायला. हा काल स्वभाव सांगितला. परंतु आहारादिकांचे योगाने दोषांच्या चय प्रकोपादी स्थिती तत्कालीन देखील प्राप्त होतात. हे जे ऋतूनुसार होतात त्याला चयपूर्व प्रकोप म्हणतात. आणि आहारादिकांनी होतो डायरेक्ट प्रकोप होतो किंवा अशा सगळ्या गोष्टी घडतात किंवा त्या काळीच होतात असेही नाही. उदाहरणार्थ हेमंत ऋतूत जर काल स्वभाव करून पित्तोपशम होतो तर पित्तकर पदार्थ खाण्यात आले असता पित्ताचा क्षोभही तात्काळ होतो. तसेच शिशिर ऋतूत जरी स्वभावतः कफसंचय होतो तरी उष्ण आहाराच्या सेवनाने व्यायामाने तो बंद करता येतो. कळलं काय? कळलं का नुसतं ऐकताय? हो सर, कळालं. म्हणजे हेमंत ऋतू आहे ना तर काल स्वभावाने काय व्हायला पाहिजे, पित्तशमन व्हायला पाहिजे, होतो आहे ना. पण तुम्ही जर पित्तकर पदार्थ खाण्याचे आले तर पित्ताचा प्रकोप पण होऊ शकतोय असं म्हणतात ते. दोष कुपित झाला म्हणजे नदीच्या पुराप्रमाणे तो एकदम सर्व देहाला अपाद मस्तक व्यापून टाकतो. त्याचा उतार मात्र तद्वत हळूहळू होतो. एकदम झटकन सर्दी येते एका दिवसात आणि जाताना मात्र हळूहळू 3 दिवस 4 दिवस घेते. कुपित झालेले दोष नाना प्रकारचे असंख्य विकार उत्पन्न करून शरीराला पीडा देतात व म्हणून त्या विकाराची कारणे लक्षणे चिकित्सा यांचे वेगळाले निरूपण करणे अशक्य आहे. काय? कुपित झालेले दोष नाना प्रकारचे असंख्य विकार उत्पन्न करून शरीराला पीडा देतात म्हणून त्या विकाराची कारणे लक्षणे चिकित्सा यातले वेगळ्याले निरूपण म्हणजे विस्तार भय होऊ शकतो आहे ना. या अवस्था सामान्यपणे सांगतोय तुम्हाला, सगळं सांगणं कठीण आहे ना. वातादी दोष हेच सर्व रोगांचे एक कारण आहे. असा एखादा पक्षी सर्व दिवसभर किती जरी फिरला तरी तो आपल्या ठायला कधी सोडत नाही. तशीच ही नानाविध सृष्टी गुणत्रय वाचून आढळत नाही. म्हणजे वातपित्त सोडून कुठं जात नाही असं. तसाच कोणताही प्रकारचा विकार असो तो या दोषत्रया वाचून कधीही व्हावयाचा नाही. 3 दोष सोडायचे नाही. दोष प्रकोपाची कारणे मुख्य 3 आहेत. ज्याची सवय नाही अशा शब्द स्पर्शादी अर्थाचा इंद्रियांशी योग, दुष्ट ऋतू व दुष्ट क्रिया या प्रत्येकाने पुन्हा हीन योग, अतियोग आणि मिथ्यायोग असे 3 प्रकार आहेत.
शब्दादी विषयांचा त्यांच्या त्यांच्या इंद्रियाशी जो अल्प संयोग होतो, मुळीच होत नाही, त्याला हीनयोग म्हणतात. त्यांचा जो अति संसर्ग झाला त्याला अतियोग म्हणतात. अतिसूक्ष्म, दैदिप्यमान, भयंकर, अतिसन्निध, अतिदूरस्थ, अप्रिय, विकृत इत्यादी रूपाचे रूप पाहणे हा नेत्रांचा दारोड मिथ्यायोग होय. त्याचप्रमाणे अतिशय मोठा ध्वनी, अतिशय दुर्गंध इत्यादी इंद्रियांचे मिथ्यायोग जाणावेत. आता कालाविषयी जर म्हणाल तर त्याचे हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा असे जे भेद आहेत, त्या 3 कालांमध्ये थंडी, उष्मा, पाऊस यांची जी न्यूनता त्याला हीनयोग, त्यांचे जे अधिक्य त्याला अतियोग आणि थंडी, उष्मा, पाऊस यांचा जो विपरीतकाली प्रादुर्भाव त्याला मिथ्यायोग म्हणतात. कायिक, वाचिक, मानसिक अशी कर्मे ही 3 प्रकारची आहेत. या 3 कर्मांची जी अत्यल्प प्रवृत्ती तो त्यांचा हीनयोग, त्यांची जी अतिप्रवृत्ती तो त्यांचा अतियोग आणि बलात्काराने मनमूत्रादिकांचे विसर्जन करणे आणि त्यांची प्रवृत्ती बंद करणे, शरीराचे आसन वेळेवाकडे असताना एखादी क्रिया करणे, अडखळणे, पडणे, तोंडात घास असताना बोलणे, राग, द्वेष, भय इत्यादिकांनी युक्त होणे, हिंसादी ही दशनिंदित कर्मे दिनचर्येत सांगितली ती करणे, मग ह्या लोकी असोत किंवा परलोकी असोत, या सर्वांना काही वाचिक आणि मानसिक कर्मांचा मिथ्यायोग अशी संज्ञा आहे. हे दोष प्रकारांचे निदान झाले. त्यांचे कुपित झाले दोष शाखा, कोष्ठ, अस्थि, संधी या ठिकाणी अनेक प्रकारे विविध व्याधी उत्पन्न करतात. शाखा, रक्तादी धातू, त्वचा यांना बाह्य रोगमार्ग म्हणतात. व या ठिकाणी मस, वांग, करट, अलजी, अर्बुद, बाहेरील मूळव्याध हा अभ्यंतर मार्गातला पण येतो आणि ह्याच्यातला पण येतो शाखातला. बाहेरील मूळव्याध, गुल्म, शोफ इत्यादी रोग उत्पन्न होतात. ज्याच्यामध्ये आमाशय, पक्वाशय आहेत व ज्याला मास होतस किंवा कोष्ठ संज्ञा आहे त्याला अभ्यंतर रोगमार्ग म्हणतात. या ठिकाणी छर्दी, अतिसार, कास, श्वास, उदर, ज्वर, अतिल मूळव्याध, आलावल मूळव्याध, शोथ, गुल्म, विसर्प आणि विद्रही हे रोग उत्पन्न होतात. ठीक आहे. शिर, हृदय, बस्ती इत्यादी मर्मे, अस्थिसंधी, तदाश्रित शिरास्नायू, कंडरादी यांना मध्यम रोगमार्ग म्हणतात. या ठिकाणी राजक्ष्मा, पक्षाघात, अर्धित, मस्तकादी रोग, संधी, अस्थि, त्रिक यांचा शूल, जखडणे इत्यादी उत्पन्न होतात. पित्तवायूची कर्मे येणेप्रमाणे अवयवाच्या स्वस्थानापासून भ्रंश, आचके टोचल्याप्रमाणे पीडा, विहरी, स्पर्श न समजणे, गात्र वैकल्य, शूल तोडल्याप्रमाणे वेदना, मलमूत्रादिकांचा प्रतिबंध, अंगभंग, आकुंचन, मलादिकांचा खडा होणे, रोमांच उठणे, तृषा, कंप, वृक्षता, अस्थि वगैरे पोकळ होणे, शुष्क होणे, स्फुरण, वाकणे, ताटणे, तोंड तुरट होणे, वर्ण आरक्त आणि पिंगट होणे, काय प्रकोपित वायूचे कर्म आहेत. वाचायचं सारखी वाचा. कुपित पित्तांची कर्मे दाह, लाली, उष्णता, पाक, स्वेद, आर्द्रता, स्त्राव, कुजणे, गात्रसाध, मूर्छा, मद, तोंड आंबट व कडू होणे, श्वेतारुण रहित कोणताही वर्ण उत्पन्न होणे. हे काय आहे? प्रकोपित पित्ताचे कर्म आहेत. आणि प्रकोपित कफाची कर्म काय आहेत? स्निग्धता, काठिण्य, कंटू, शैत्य, जाड्य, श्रोतोरोध, चिकटा, आलस्य, सूज, अपचन, अतिनिद्रा, पांडूर वर्ण, तोंड खारट किंवा गोड होणे, रोगाची गती मंद असणे, ही जी दोष लक्षणे सांगितली आहेत त्यात सर्व रोगांचा अंतर्भाव होतो. ही लक्षणे वैद्यांनी व्याधींची अवस्था लक्षात ठेवून रोग्याला वारंवार पाहून दर्शन स्पर्शनाधिकांनी लक्षपूर्वक अवलोकन करावे. काय? कुपित कर्म कपाचे.
अरुण अरुण वर्ण म्हणजे कुठला वर्ण सर? अरुणोदय, सूर्य येतो तो कुठला वर्ण असतो तो वर्ण. ओके सर. ते आलाय अरुण वर्ण. श्वेता अरुण. बर. क्रियेत सिद्धी देणारे असे ज्ञान अभ्यासाने प्राप्त होते. रत्नादी परीक्षेप्रमाणे रोगपरीक्षा केवळ शास्त्रापासून कधीच होत नाही. काही व्याधी ऐहिक अपराधापासून होतात, काही पूर्वजन्माच्या अपराधापासून होतात, काही दोघांच्या मिश्रणातून होतात. त्याचप्रमाणे व्याधीचे 3 प्रकार आहेत. दोषाची व्याधी त्या दोष प्रकोपापासून होतात. कर्मज व्याधी कारणापासून होतात. ज्या व्याधीचे कारण अल्प असून स्वरूप भयंकर असते त्याला दोष कर्मज व्याधी म्हणतात. लक्षात. ज्या व्यक्तीचे कारण अल्प असून स्वरूप भयंकर असते म्हणजे हेतूच मिळत नाहीत आणि व्याधी मात्र मोठा कुठला त्वचा विकार झाला किंवा कुठला मोठा झाला ते दोष कर्मज असतात. आणि मग त्यामुळे दोषाची व्याधी हेतू विपरीत गोष्टीच्या सेवनाने नाहीसा होतो आणि कर्मज व्याधी कर्मक्षयाने नाहीसा होतो व ते कर्मक्षय भोगाने किंवा प्रायश्चित्ताने प्राप्त होते. आणि उभयजन्य व्याधी हा दोष कर्मक्षयाने नाहीसा होतो. स्वतंत्र आणि परतंत्र असे व्याधीचे 2 भेद आहेत. त्यात परतंत्र व्याधीचे पुन्हा पोटभेद आहेत. ते असे मुख्य व्याधीच्या पूर्वी झाले असता पूर्वरूप आणि मागून झाले असता उपद्रव असे व्याधीचे भेद आहेत. जो रोग यथा स्वजन्म उपशय, जो रोग स्वकीय कारणांनी उत्पन्न होतो त्याचवरील औषध दिले असता प्रशम पावतो, त्याची लक्षणे स्पष्ट दिसतात, त्याला स्वतंत्र म्हणावे. ह्याहून जे विपरीत ते परतंत्र होत. याचप्रमाणे दोष देखील स्वतंत्र आणि परतंत्र असतात. त्यांच्या प्रकोपाचे प्रत्येक रोगमध्ये लक्षपूर्वक अवलोकन करावे म्हणजे कोणता दोष स्वतंत्र आहे व कोणता परतंत्र हे समजेल. स्वतंत्र व्याधीचा उपशम झाला म्हणजे परतंत्राचाही होतो. असे न झाल्यास त्याची मागाहून चिकित्सा करावी किंवा उपद्रवाचा जोर फार दिसल्यास त्याचा तात्काळ विचार करावा. कारण व्याधीग्रस्त शरीराला तो मुख्य व्याधीहून अधिक पीडाकर होतो. रोगाला अमुक नाव जरी देता आले नाही तरी वैद्याने लज्जित होऊ नये. म्हणजे नाव समजत नाही म्हणून त्यावर चिकित्सा केल्यापासून राहू नये. कारण सर्वच विकारांस ठराविक नावे आहेत असे नाही. एकच दोष निरनिराळ्या हेतूने प्रकोपित झाला असता स्थानांतराप्रत झाला असता अनेक विकार उत्पन्न करतो. एकच दोष कुठल्या वेगवेगळ्या हेतूंनी प्रकोपित झाला असता स्थानांतरप्रत म्हणजे वेगवेगळ्या स्थानी काय करतो वेगवेगळे विकार उत्पन्न करतो. असं यास्तव रोगाचे उपादान कारण जे वातादी दोष ते व त्यांची अनेक अधिष्ठाने व निरनिराळी कारणे लक्षात आणून त्वरित चिकित्सा करावी. कारणांचा विचार करायचा. दृश्य, देश, काल, प्रकृती, बल, अग्नी, वय, मनाची स्थिती, नेहमीच्या सवयी, आहार यांचे व त्यांचे जे बारीक निरनिराळे भेद यांचे चांगले अवलोकन करून जो दोष व औषध त्यांचे निरूपण करतो तो चिकित्सक कधीही चुकत नाही. सगळ्याचा विचार करायचा. दृश्य, देश, काल, प्रकृती, बल सगळ्यांचा आणि मग केस घ्यायची. शरीराच्या व मनाच्या बलाबलाप्रमाणे व्याधीच्या मोठ्या किंवा लहान स्वरूपाचा अन्यथा भास होतो. म्हणून व्याधीचे खरे स्वरूप जाणण्याविषयी फार लक्ष पुरवावे. मनाचं बल पण बघायचं. बलवान अल्प सत्वाचा जो रुग्ण आहे तो छोटासा पेटिका जरी आली तरी फोनवर तुम्हाला जाणार की मोठा फोड आलाय
प्रत्यक्ष बघितल्यावर छोटस हे काहीतरी असतं. त्यामुळे लक्षपूर्वक व्हायचं. आणि जो मोठा प्रबल सत्वाचा माणूस आहे तो मोठी गोष्ट पण फालतू आहे सांगणार आहे ना. त्यामुळे त्यांचं खूप ऐकायचं नाही, आपण बघायचं प्रत्यक्ष. शरीराने व मनाने बळकट अशा मनुष्याला एखादा मोठा रोग झाला तरी त्याचे स्वरूप लहान दिसते आणि अशक्त मनुष्य जरी एखादा क्षुल्लक रोग झाला तरी तो रोगाने भयंकर असते असं. मोठ्या व्याधीला लहान व्याधी असे समजून आणि अल्पच दोष असेल असा अंदाज करून अज्ञ वैद्य चिकित्सित असतो. आणि मग व अल्पवीर्य अल्प प्रमाणात संशोधन औषधे मोठ्या व्याधीवर देऊन रोग अधिकच वाढवतो. ते संशोधन अपूर्ते म्हणजे हीनयोग होते. आता याच्या उलट अल्पव्याधी असून अन्यथाभासाने जर त्यावर एखादे दांडगे संशोधन औषध पोचले तर केवळ मळांचा क्षय करते असे नाही तर शरीराचा नाश करते. म्हणजे किती प्रमाणात घ्यायचं त्यात महत्व आहे. यास्तव शास्त्राचा सतत अभ्यास करून सर्व गोष्टींचा सर्व प्रकारे विचार करून अशा रीतीने औषधाची योजना करावी की ती हटकून गुणावं होईल. आता वृद्धिक्षय भेदांवर दोषांची गणना सांगतो. दोषांच्या पृथक वृत्ती 3. वातवृत्ती, पित्तवृत्ती, कफवृत्ती, संसर्ग 3 आणि त्याचे पुन्हा 9 भेद आहेत. हे 9 भेद खालच्या श्लोकात दिलेत. त्याच्या पुढच्या श्लोकात सन्निपाताचे भेद दिलेत. आता 76वा श्लोक घ्या. याचप्रमाणे वृद्ध झालेल्या दोषांचे एकंदर 25 भेद आहेत. क्षीण दोषांचे भेद तितकेच परमिटेशन कॉम्बिनेशन सगळे करायचे. वर ज्या ज्या ठिकाणी वृद्ध शब्द आहे त्या त्या ठिकाणी क्षीण शब्द घातला म्हणजे तेही 25 भेद लक्षात येतील. दोषांचं संपलं. सन्निपाताचे एक एक दोषाची वृद्धी, समता आणि क्षीणता झाल्याने 6 भेद उत्पन्न होतात. जसे वातवृत्त, पित्तसम, कफक्षीण अशा पद्धतीने. आणि तिन्ही दोषांची समान स्थिती हा 63वा भेद होईल. हा आरोग्यास कारणीभूत आहे. रसरक्तांतिशांचे संयोग पावल्याने वृद्धिक्षय साम्य भेदाने व तारतम्य भावाने दोषांचे अनंत भेद होतात. त्यांचा लक्षपूर्वक विचार करावा. काय कठीण वाटते. आहेत का काही प्रश्न असतील तर झोपूया.